रायगडच्या महाड नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदान केंद्रावरचं ईव्हीएम मशीन बंद पडलंय। मशीन बंद पडल्यामुळे मतदान केंद्रावरती मतदारांचा खोळंबा झालेला आहे। सकाळपासून या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरूच न झाल्यामुळे मतदारांनी मोठी गर्दी केलेली आहे। रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावरचं ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। सकाळपासून मतदारांनी रांगा लावलेल्या आहेत आणि हे मशीन बंद पडल्यामुळे मोठा खोळंबा या सगळ्या मतदारांचा झालेला आहे। मशीन सुरूच न झाल्याने मतदारांची मोठी गर्दी आहे। रायगडच्या महाडमध्ये मतदान केंद्रावरती मतदानाचं मशीन बंद पडलेलं आहे आणि त्यामुळे मतदारांचा मोठा खोळंबा झालाय। ही दृश्य आपण पाहतोय। अनेक तरुण, स्त्रिया आणि म्हातारी माणसं सुद्धा मतदानासाठी पोहोचलेली आहेत। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गणेश, नेमकं काय झालंय आणि मतदान सुरू व्हायला आणखी किती वेळ लागेल? प्रज्ञा, आपण बघितलं तर आज रायगड जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पडते। मात्र महाड नगरपालिकेमधील एका नगर परिषदेच्या एका शाळेमध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडत असताना आज या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण बघितलं तर सकाळपासूनच व्हीव्हीपॅट जी मशीन आहे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि अजूनही या मशीनची दुरुस्ती आहे ती झालेली नसल्यामुळे अजून मतदार राजा आहे तो मतदान केंद्रावर खोळंबूत राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय। तांत्रिक काही गोष्टी आहेत त्या तपासल्या जात आहेत। लवकरच ही मशीन आहे ती सुरू होईल असं त्या कक्षाकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आपण हा जो तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदार राजा आहे तो सकाळपासून या ठिकाणी खोळंबलेला पाहायला मिळतोय। रांगेमध्ये मतदार राजा आहेत ते उभ्या आहेत आणि त्यामुळे कधी हा तांत्रिक बिघाड आहे तो दुरुस्त होतो याची प्रतीक्षा आहे ती मतदारांना लागून लागलेली आहे। आपण बघितलं तर आज रायगड जिल्ह्यामध्ये 2,37,503 मतदार आहेत ते मतदानाचा हक्क बजावतात। मात्र या तांत्रिक बिघाडामुळे सकाळपासूनच आलेल्या मतदान हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांचा या ठिकाणी खोळंबा झालाय। प्रज्ञा, धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.